तर नमस्कार मित्रांनो, राऊत मोटर वेंडिंगमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, ओरिएंट्स कंपनीची आपल्याकडे ही मोटर आली होती, जी की जळली होती. आपण त्याला वाइंडिंग केली आहे. हे बघू शकता, त्याचे कनेक्शन पण मारून घेतले आपण आणि चेक पण करून घेतली आहे. हे एकदम ओके झाली आहे. जर तुम्ही नवीन मोटर घ्यायला गेले, तर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघू शकता, ओरिएंट्स कंपनीची ही मोटर आहे मित्रांनो. दुकानदारांनी आपल्या कस्टमरला ही तांब्याची मोटर आहे म्हणून विकली होती, म्हणजे याच्यामध्ये कॉपर आहे म्हणून. पण ही वाइंडिंग करताना आपण चेक केलं, त्याच्यानंतर ही त्याच्यामध्ये निघालं आहे ॲल्युमिनियमची मोटर आहे मित्रांनो. ही वाइंडिंग ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये जर ॲल्युमिनियम आणि कॉपरचा जर फरक तुम्हाला सांगायचा म्हटलं, तर हे बघू शकता, ही जी मोटर आहे, आपण याला दुरुस्त केली म्हणून ठीक आहे. मोटरचं जर जास्त काम निघालं असतं, तर हे बघू शकता, इथे हे जे शाफ्टिंग दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये गाला पडणे किंवा याच्यामध्ये जे एमकुलर राहते, जी भिंगरी राहते छोटीवाली घुमणारी, ज्याच्यामुळे पाणी वरतं फेकते, ते जर खराब झाली किंवा इथून आपल्या शाफ्टिंगला जर गाला पडला आणि वाइंडिंग जळली आणि याच्यामध्ये 2 बेरिंग राहते, असं जर खूप सारं काम निघालं, तर ही मोटर वाइंडिंग करायला पुरत नाही. कारण की ही मोटर राहते ॲल्युमिनियमची. हे बघू शकता तुम्ही, ओरिएंट्स कंपनीची आहे, 1 HP. जास्त पाणी पण फेकत नाही मित्रांनो ही मोटर. आणि कॉपरच्या मोटरमध्ये काय फरक राहते आता तुम्हाला सांगून देते. कॉपरच्या मोटरमध्ये एक तर मोटर पण हेवी राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तांब्याची राहते. आणि त्याच्या मोटरमधला फरक सांगून देते तुम्हाला. जर मोटर तांब्याची राहिली तर त्याच्यामध्ये तांबं निघते, जसं याच्यामध्ये ॲल्युमिनियम निघते. हे डायरेक्ट भंगारात विकण्याच्या कामी येते. म्हणजे याचे जास्तीत जास्त ₹100-200 येते. जर तांब्याची मोटर घेतली आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला तांबं निघते. म्हणजे ती मोटर जरी जुनी झाली किंवा फेकायला जरी आली, म्हणजे त्याचे स्पेअर पार्ट जरी सडले, तरी त्याचं तांबं सडत नाही. त्याचं तांबं तसंच सुरक्षित राहते, आतमध्ये राहते वाइंडिंग त्याची. त्याच्यामुळे ते तांबं पण आपल्याला काढून विकता येते. हे फरक आहे मित्रांनो ॲल्युमिनियम आणि कॉपरच्या मोटरमधला. तर हे बघू शकता तुम्ही, आपण ही मोटर पूर्णपणे आपण वाइंडिंग करून घेतलेली आहे. सुद्धा मारून घेतलेले आहे. हा फरक राहतो ॲल्युमिनियम आणि कॉपरमधला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. याची मोटर जर घ्यायची असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला मेसेज करू शकता. मी त्याच्यावर रिप्लाय म्हणून तुम्हाला मोटरचं नाव सांगून देईल. धन्यवाद.